ऐशिया अनादि या दोन्ही वाटा, एकी उजू एकी अभांटा, म्हणूनी बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुझ. काजे मार्गा मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिता हित जाणावे, हिताची लागी. पाहे पा नाव देखा बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणून या अडवी, रिगवत असे. तो अमृत काय सांडू शके, ते विजो उजू वाट देखे, तो अव्हांटान वचे. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे, अनवसरे कही. पार्था, हे दोन्ही मार्ग अनादी कालापासून चालत आलेले आहेत. एक सरळ मार्ग, दुसरा आहे आडवळणी मार्ग. हे दोन्ही मार्ग मी तुला विस्तारपूर्वक हेतू पुरस्पर सांगितले. हेतू असा की इष्ट आणि अनिष्ट वाटा आपल्याला ठाऊक असायला हव्यात. खरे काय आणि खोटे काय, हित कशात आहे आणि अहित कशामुळे होते, हे आपल्याच हितासाठी जाणून घ्यायला हवे ना. किनाऱ्याला प्रशस्त आणि उत्तम होडी उभी असताना पुरामध्ये कोण उडी घेईल काय? चांगला मार्ग ठाऊक असताना कोणीतरी आड वाटेने जाईल का? ज्याला विष म्हणजे काय आणि अमृत म्हणजे काय हे ठाऊक आहे, तो कधीतरी अमृत अव्हेरील काय? त्याप्रमाणे शाश्वत मोक्षाचा योग्य मार्ग ठाऊक असताना तो योगी पुरुष कधी आड वाटेने काळोखाला जवळ करीत जाणार नाही. म्हणून सांगतो पार्था, खरे काय किंवा खोटे काय ते नेमकेपणाने पारखून घ्यावे. नीट पारखून घेतले की ते कधी वाया जात नाही. एरहवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासली याचे हन काम, जाईल वाया. जरी अर्चिरा मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसार पाती जुंतलिया, भवतची असावे. हे सायास देखोनी मोठे, आता कैसे निपा एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे, शोधले दोन्ही. तव एके ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे, परिदैव गत्या जो लाहिजे, देहांती जेणे. ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह जाऊन वस्तू होवावे, मार्गेंचिकी. तरी आता देह असो अथवा जाऊ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, काजे दोरी सर्पत्व वावो, दोराची कडुनी. मज तरंगपण असे का नसे, ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे, ते भलते व्हा जैसे तैसे, उदक चिकी. तरंगाकारेन जन्मेची, ना तरंग लोपेन निमेची, ते विदेही जे देहेची, वस्तू जाहले. आता शरीराचे तयाची या ठाई, आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काई, निमेते पाहे पा. भगवंताचे बोलणे ऐकताना भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरू झाले. देहपाताच्या वेळी कुठला मार्ग लाभेल हे कसे कळणार, ह्या विचाराने त्याच्या मनी उदासी दाटून आली. भगवान श्रीकृष्णाच्या हे लक्षात आले आणि भगवान अर्जुनाला म्हणाले की, पार्था, मरणकाळी कुठला मार्ग प्राप्त होईल हे योग्याच्या स्वाधीन नसल्याने हे सर्व अनिश्चित आहे, असे भाव तुझ्या मनात दाटून आले आहेत. हे संयुक्तिक नाही. योगी कधी हेतू वाचून अकस्मात ब्रह्मपद पावेल काय रे? देहपतनानंतर जे ब्रह्मवस्तू व्हायचे ते काय नुसत्या मार्गानेच होता येते काय? पार्था, अकस्मात काय लाभेल, कुणाला कळणार? तुला मी एक सांगतो, आता हा देह राहो अथवा जाओ, आपण तर शुद्ध ब्रह्म वस्तूच आहोत ना. कारण दोरीच्या बाजूने पाहिले तर दोरीच्या ठिकाणी सर्पत्व हे मिथ्याच आहे. काळोखातला
तो एक भासच आहे. माझ्यापाशी तरंग आहेत की नाहीत हे भान पाण्यापाशी कधीतरी असते काय? केवळ वाऱ्याच्या झुळकेने पाण्यावर तरंग उमटतात इतकेच. कोणत्याही क्षणी तरंग उमटोत अथवा न उमटोत, पाणी सर्व काळ पाणीच असते. पाणी काही तरंग आकाराने जन्म पावत नाही आणि तरंगाचा लोप झाल्यावर नष्टही होत नाही. त्याप्रमाणे हे योगी देहाच्या ठाईच ब्रह्मवस्तू होतात. या शरीराच्या बळावर विदेही होतात. चिन्मय अवस्थेपर्यंत पोहोचतात. अशी अवस्था एकदा का प्राप्त झाली की योग्याच्या शरीराला नाव राहत नाही की आडनावही उरत नाही. पार्था, योगी कोणत्याही काळी नाश पावेल काय? मग मार्ग तै कासया शोधावे, कोणे कोठून के जावे, जरी देश कालादी आघवे, आपणचे असजे. आणि हा गा घटुजे वेळी फुटे, ते वेळी तेथींची आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. पाहे पा ऐसे हन आहे, की तो आकारुचे म्हणो जाये, येर गगन ते गगनींची आहे, घटत्वाही आधी. ऐसिया बोधाचे निसुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धान पडे, योगियांसी. पार्था, दिक्कालादी सर्व काही आपणच आहोत, हे सारे आपल्याच ठाई अस्तित्वात आहे, तर हे अर्चिरादी मार्ग, धूम्र मार्ग आपण कशाला धुंडाळत बसायचे? कोणी कुठल्या मार्गाने जायचे हे कशाला ठरवायचे? घटात आकाश हे उतरलेले असते. घट जेव्हा फुटतो तेव्हा घटाकाश हे महद आकाशात विलीन होते. परंतु तू मला सांग की त्या घटातल्या आकाशाला महद आकाशाला मिळण्यासाठी योग्य मार्ग धरून का चालावे लागते? योग्य मार्गाने गेले तरच ते महद आकाशाला मिळते. एरवी ते चुकते असे कधी काय होते रे? पार्था, तू ध्यानात घे की केवळ घटाचा आकार फुटतो. एरवी घट निर्माण होण्यापूर्वी आकाश हे वर आहेच ना. अशा प्रकारे एकदा का सत्याचे ज्ञान झाले, परमतत्वाची खूण लक्षात आली की सोहम सिद्ध योगीचे असतात, त्यांना ब्रह्मत्व पावण्यासाठी योग्य आणि अयोग्य मार्ग हे अडचणीचे होत नाहीत. या कारणे पंडुसुता, तुवा होवावे योगयुक्ता, ये तुले निसर्व काली साम्यता, आपण पा होईल. मग भलतेथ भलतेव्हा, देह बंधू असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्म भावा, विघड नाही. तो कल्पादि जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझे स्वर्ग संसारांचे निलाघवे, झकवे ना. येणे बोधे जो योगी होये, तयासी या बोधाचे नीटपण आहे, काजे भोगाते पेलून पाहे, निज रूपाये. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे गाजती राणीवा, ते सांडणे मानूनी पांडवा, डावली जो. म्हणून तुला मी एकच आवर्जून सांगतो की तू योगयुक्त व्हावेस. एकदा का तू योगयुक्त झालास की सर्व काळी तू स्वभावतःच समभावाने सर्वत्र पाहशील. तुझ्या अंगी साम्य दशा येईल. मग काय घडेल तर सर्व काळ तू बंधरहित ब्रह्मभाव सतत अनुभवत राहशील. देह राहो अथवा जाओ, ब्रह्मवस्तूच्या शाश्वत अनुभवाला तू कधी पारखा होणार नाहीस. तू आणि ब्रह्म यात कधी अंतराय निर्माण होणार नाही. असा योगी पुरुष कल्पाच्या आरंभी जन्माने कधी ग्रासला जात नाही, की कल्पाच्या शेवटी तो कधी मरणाकडून घेरला जात नाही. मध्यंतरीचा इहलोक, स्वर्गलोक या मायावी मोहाने तो कधीच भ्रमचित्त होत नाही. त्याला स्वर्गलोकाची भूलच पडत नाही. अशा शाश्वत ज्ञानाने जो योगी पदाला पोहोचतो त्यालाच योगाचे महत्व कळते.
ज्ञानाचे सत्य स्वरूप कळते. ज्ञानमार्गाने तो चालायला लागतो. प्रापंचिक भोगातले वैयर्थ त्याच्या लक्षात येते. स्वर्गादी कल्पना फसव्या आहेत याचे त्याला ज्ञान होते आणि म्हणून तो सच्चिदानंद ब्रह्मपदाला येऊन पोहोचतो. पार्था, इंद्रादी देवांची जी स्वर्गादी साम्राज्य आहेत ती हा योगी तुच्छ मानून टाकून देतो. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे. तया आघवी यांचे पुण्याचा मळा, भारू आतोनी जया ये फळा, जे परब्रह्मा निर्मळा साठीन सरे. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळान दिसे साने, पाहा पा वेद यज्ञादी साधने जया सुखा. जे विटेना सरे, भोगित याचे निपवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची. ऐसे दृष्टीचे नि सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमखी ही आंगवणे नोहेंची एका. तया ते योगेश्वर अलौकिके, दिठीचे निहात तुके, अनुमानिती कौतुके तव हळवट आवडे. पार्था, जरी वेद अध्ययनाचे पुण्य लाभले किंवा तू असे म्हणणार की यज्ञरूपी शेत परिपक्व झाले किंवा तप आणि दान यांचे संपूर्ण फळ लाभले, अगदी ह्या सर्व पुण्याचा मळा भरून आला तरी हे पुण्यफळ निर्मळ परब्रह्माच्या तुलनेत निश्चितच कमी भरते. परब्रह्म प्राप्तीचे सुख मोजू जाता ते कधी कमी भासत नाही हे खरे. त्यासाठी तर वेदाभ्यास यज्ञयाग केले जातात. हे परमानंदाचे सुख कधी मिटत नाही की सरत नाही. हे सुख भोगण्याची तृप्ती त्यात निश्चितपणे मिळते. महासुखाचे हे सख्खे भावंड केवळ दर्शनाने जे सुखरूप भासते त्याला अदृष्टाचा धर्माधार आहे. आश्चर्य म्हणजे 100 यज्ञ करूनही हे महासुख भेटेल असे नाही. प्राप्त होईल की नाही हे सांगता येत नाही. त्या स्वर्ग सुखाला योगेश्वर अलौकिक अशा ज्ञानदृष्टीच्या हातावर घेऊन त्याचे वजन करू पाहतात तेव्हा त्याच्या लक्षात येते की हे सुख परब्रह्म प्राप्तीच्या सुखापेक्षा हलके आहे. मग तया सुखाची किरीटी, करून या गा पावटी, परब्रह्माची ये पाठी आरूढते. ऐसे चराचरैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगी यांचे भोग्य भोग धनजे. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतो, तेची परियसा पुढा मातू, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. पार्था, योगीजन या स्वर्ग सुखाची पायरी ओलांडून परब्रह्माच्या पीठावर आरूढ होतात. असे जे चराचराचे एकमेव भाग्य, ब्रह्मदेव आणि महादेवांनी सुद्धा ज्याची आराधना करावी, जे योगीजनांना भोग्य, ते पार्था तुला आता सांगतो, असे भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला म्हणाले. ज्ञानदेव श्रोत्यांना सांगू लागले की हे परब्रह्म कसे आहे तर सर्व कलांची कला आहे, जे परमानंद स्वरूप आहे, जे ह्या विश्वाचा जिव्हाळा आहे, सर्वज्ञतेचा मूलाधार आहे, तो यादव वंशाचा दिवा, असा हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मोठ्या प्रेमाने सांगू लागला. कुरुक्षेत्रीचा वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगत आहे, ती कथा पुढे ऐका, असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणू लागले. सार्थ श्री ज्ञानेश्वरी
8वा अध्याय समाप्त.